नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगरमधून एका मुजोर कार चालकाची बातमी आहे. एका ड्रायव्हरनं एकतर आधी गुन्हा केला, वर त्याला अडवलेल्या पोलिसालाच त्याने अरेरावी केली, शिवीगाळ केली. संभाजीनगरमधील मिल कॉर्नर चौकातील हा सगळा प्रकार आहे. कुणाल बाकलीवाल असं या चालकाचं नाव आहे. अगदी वेगात तो गाडी चालवत होता आणि जोरजोरात सायरन देखील वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा तो पोलिसांनाच धमकी देऊ लागला. पोलिसांना शिवीगाळ करत 2 तासात सर्व पोलिसांना सस्पेंड करतो असं धमकावलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो तू बोलला नाही, तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. मग तो काय म्हणला मला खाली होता. अरे साहेबाला बोलला तू. अरे काय बाता करतो, असं नाही बोलायचं. डायरेक्ट शिव्या देत आहे. आरोपीवर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. मला असेल तर त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई होईल असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये सगळी शहानिशी करून माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत तक्रार गेलेली असेलच. मला वाटतं या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करते. पुढची बातमी आता बदलापूरमधून. एका परप्रांतीय महिलेनं 14 वर्षांच्या मुलाला अगदी अमानुष मारहाण केलेली आहे. मोहन हायलँड सोसायटीमधील हा सगळा प्रकार आहे. 14 वर्षांचा मुलगा व्हॉलीबॉल खेळत होता आणि तेव्हा तिथल्याच एका 4 वर्षांच्या मुलाला त्याचा बॉल लागला. याचाच राग मनात ठेवून या मुलाच्या आईनं 14 वर्षांच्या मुलाला थेट मारायला सुरुवात केली. या महिलेनं अनेकदा त्याच्या कानशिलात लगावली, मुलाच्या पोटात लाथा घातल्या, तसंच मारून टाकेन, कापून टाकेन अशी धमकी देखील दिली. या 14 वर्षांच्या मुलाची आजीमध्ये पडली असताना तिला देखील या महिलेनं धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली. मुलाला मारहाण करणाऱ्या या परप्रांतीय महिलेविरोधात आता गुन्हा दाखल झालाय. माझा नातू व्हॉलीबॉल खेळत होता. खेळ झाला, मित्र खेळत होते, म्हणजे असे खेळून बाहेर आले, असे एकमेकांकडे टाकत होते. ते टाकता टाकता लहान मुलाच्या हाताला लागला बॉल. आई आली, त्याने मुलाची काही चौकशी न करता त्याला सपासप मारायला लागली. तिने गळा पकडलेला त्याचा आणि त्याला बोलली, मी तुला जिवे मारील. दोन्ही म्हणजे हे पकडून तिने गुडघ्याने पण पोटावरती लाथा मारल्या त्यांच्या. इकडे बदलापूरमध्ये 14 वर्षाच्या मुलाला मारहाण झाली, तर तिकडे डोंबिवलीमध्ये अगदी चिमुरड्याचा जीव वाचलेला आहे. 13 मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा खाली पडला. सुदैवानं एका तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली आणि त्या चिमुरड्याचा जीव वाचला. डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरातील ही थरारक घटना आहे. भावेश म्हात्रे असं या धाडसी तरुणाचं नाव आहे. देवतारी त्याला कोण मारे असं आपण म्हणतो, त्याची प्रचिती डोंबिवलीमध्ये आली. भावेश म्हात्रे या तरुणाने अगदी तत्परतेनं धाव घेतली आणि या चिमुरड्याला झेललं. पुढची बातमी आता शिवप्रेमींच्या छावा सिनेमाला असलेल्या विरोधाची. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील कोणत्या दृश्यावर आक्षेप आहे आणि कोणी चित्रपटाचं समर्थन केलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात. लेझिम नृत्यावरून पेटला वाद. ये संग्राम एक चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील. या दृश्यावरून आता नवा वाद पेटलाय. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेलाच. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज
आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी आणि याला तीव्र आक्षेप घेतला जातोय। छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली। की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आहे। आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही। की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे। अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यावरून वाद पेटत असतात, मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का, असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को। छावा चित्रपटावरील या स्पेशल रिपोर्ट नंतर आता एक धक्कादायक बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून। सटाणा वन विभागाच्या कार्यालयाबाहेर एका वनमजुरानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। राजेंद्र काळू साळुंके असं आत्मदहन करणाऱ्या वनमजुराचं नाव आहे। वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत साळुंकेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। राजेंद्र साळुंके आता गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वरिष्ठाचं नाव घेत साळुंकेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडालेली आहे। आणि आता या सगळ्या गंभीर प्रकारावर सटाण्यातल्या वन विभागातील वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। पुढच्या बातमीकडे, बातमी बीडमधून। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री दत्ता भरणे यांच्या जो ताफा होता तो अडवण्याचा प्रयत्न झाला। आत्मदहन करण्याचा प्रयत्न एकाने केलेला आहे। दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली। नितीन मुजुमले या आंदोलकांना अंगावर पेट्रोल ओतलं आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। बीडनंतर पुढची बातमी आता संगमनेरमधून आणि बातमी आहे रेस्क्यू ऑपरेशनची। संगमनेर तालुक्यात बिबट्याला जेरबंद करतानाचा जो सगळा थरार आहे तो पाहायला मिळालेला आहे। खराडी गावातल्या वस्तीवर बिबट्यानं हल्ला करत 4 गायींना जखमी केलं होतं। तेव्हा वन विभागानं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद केलं। बिबट्याच्या 4ही बाजूनी जाळी टाकून त्याला जेरबंद करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे। मार खाल्लाय धरा धरा जाळी। आता टोरेस कंपनी घोटाळ्या प्रकरणी एक मोठी बातमी आहे। या कंपनीचा सीईओ तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला आता 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। टोरेस घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आतापर्यंतची मोठी कारवाई केलेली आहे। तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक करण्यात आली होती। आपणच स्टोरेजचा घोटाळा उघड केला असा दावा देखील तौसिफनं केला होता।
आता एक गुन्ह्याची बातमी आहे सांगलीमधून. 50 रुपयांसाठी, अवघ्या 50 रुपयांसाठी एका तरुणाची निर्गुण हत्या झालेली आहे. सांगली शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉप या दुकानातील हा सगळा प्रकार आहे. कामगाराचा 100 रुपयांचं स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून 4 तरुणांनी या दुकानातील कर्मचाऱ्याचा खून केलेला आहे. चाकूने कोयत्यानं वार करत निर्गुण खून केलेला आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात हल्लेखोरांना अटक केली. आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? मात्र सोशल मीडियावर केलेला दावा खरा आहे का? खरंच दोघं लग्न करणार आहेत का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. इनके नाम है 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? ऐकलत, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारी यानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार. महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम है 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू. हाँ, तो मैं शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित यूट्यूब चैनल पर, बागेश्वर धाम का यूट्यूब चैनल प्रमाणित है. हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे. गजब की हो, तो मैं शर्म नहीं आती अपने मन से? है नक्कटू. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.